जय हिंद. ITI स्किल मध्ये मी ओंकार दराडे आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत ज्याला की आपण हँड टूल्स म्हणतो. हँड टूल्स अवजारे. तर हे टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. जेव्हा आपण ITI मध्ये जाऊ तेव्हा आपली ही दुसरी पायरी असणार. पहिली पायरी आपली सुरक्षितता, सेफ्टी ज्याला की आपण म्हणतो, आणि दुसरी पायरी हँड टूल्स, अवजारे. आता हे हँड टूल्स आपल्याला चॅप्टर का म्हणून दिला सेपरेट. आपण मित्रांनो आता एक इलेक्ट्रिशियन झालं, वायरमॅन झालं, हे एक पास आउट विद्यार्थी आहेत ना, आपण शिक्षित विद्यार्थी आहेत, अशा ऐरी गैरी विद्यार्थी नाहीत. आता हे शिक्षित विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला हँड टूल्सचे प्रॉपर नाव माहिती नसते. जे का आपण पकड, पुन्हा हातोडा म्हणतो, पुन्हा मार्तुल देर म्हणतो, हे आता आपल्या ITI मध्ये आपल्याला असं म्हणायचं नाही. पकडला प्लायर म्हणायचं, मार्तुलला स्क्रूड्रायव्हर म्हणायचं. हे अशा प्रकारे जे काही थेरॅटिकली नाव आहेत, असं उच्चारण्याचं कारण म्हणजे स्टाईलिश वगैरे नाही. तर आपण एक शिक्षित विद्यार्थी आहोत, त्याच्यासाठी आपल्याला त्या वस्तूचं प्रॉपर नाव, त्या टूल्सचं प्रॉपर नाव माहिती पाहिजे. त्याच्यासाठी ही आपली बेसिकची सेकंड पायरी ज्याला की आपण हँड टूल्स म्हणतो. आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले पाहणार आहोत. आता हँड टूल्स वापरण्याच्या आधी आपल्याला मित्रांनो सेफ्टीची गरज असते. आता कुठल्या पण कामावर जाताना पहिल्यांदा आपली सेफ्टी जरुरी आहे. जर आपली सेफ्टी, आपण जर स्वतः सेफ असेल तरच ते काम व्यवस्थित होते, आणि आपणच जर सेफ नसेल तर ते काम व्यवस्थित कसं होणार. त्याच्यासाठी पहिलं रिक्वायरमेंट सेफ्टीला. आता हे सेफ्टी वापरण्याचं काम काय म्हणजे, पहिल्यांदा आपल्याकडे हेल्मेट असलं पाहिजे. जर हेल्मेट जर असलं तरच आपण कामावर जायचं, कारण काम कसं आहे आपल्याला काय माहिती नसते, त्याच्यामुळे हेल्मेट जरुरी आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्या पायामध्ये सेफ्टी शूज असणं गरजेचं आहे. आता हे सेफ्टी शूज कशापासून, करंट पासून वाचवण्यासाठी सुद्धा हे रक्षण करते. त्याच्यासाठी सेफ्टी शूज अत्यंत महत्वाची गोष्ट. ही सेफ्टी शूज आपण वापरलेच पाहिजे. ही कंपल्सरी, हे म्हणून नाही, हे आपले जेवढे काही आपली सेफ्टी दिसायली ही मेन पर्पज आहे. आपलं पहिलं बेसिक लेवल आहे. आपण कोणते बी काम करण्याआधी आपल्याला हे साहित्य आपण पहिल्यांदा घेतलं पाहिजे. हँड ग्लोव्ह घेतला पाहिजे. आता आपण एखादी कार वगैरे चिलायला होते, आपल्या हातात घुसते, त्याच्यासाठी सुद्धा आपण सेफ्टी घेतली पाहिजे. ते पुन्हा त्रास करते, जरी का आपल्याला वाटत असेल न कळत आहे, पण ते त्रास करतेच. पुन्हा दुखायला वेळ येते, काटा वगैरे टोचल्यावर होते, ते घुसणे म्हणून आपण हँड ग्लोव्ह घालायची. आता हे हँड ग्लोव्ह त्याच्यापासूनच नाही तर एखाद्या आपल्याला लाईव्ह करंटच्या संपर्कात आला तर त्याच्यापासून सुद्धा रक्षण करते. आपल्या हातात कंडक्टर आहे, ते कंडक्टर लाईव्ह आहे, म्हणजे त्याच्यामधून करंट पास व्हायलाय आणि आपण ते कंडक्टर स्ट्रिपरनं वगैरे चलायला. त्याच्यासाठी आपल्याला माहिती नसल्यामुळे सुद्धा हे महत्वाचं आहे, कारण आपण त्या लाईव्ह करंटच्या संपर्कात येऊ नये. जरी आलं जरी ही इन्सुलेशन आहे, इन्सुलेशन पासून करंट पास होत नाही, हे अप्रवाहिक आहे. त्याच्यामुळे हे तिन्ही बी गोष्टी आपल्याला सर्वप्रथम घेतल्याच पाहिजेत. इलेक्ट्रिशियन, वायरमन वाल्यांना ह्या तिन्ही गोष्टी कामावर जाण्याच्या आधी ह्या घेतल्याच पाहिजेत. त्याच्यानंतर आपली सर्वात महत्वाची भाग म्हणजे आपल्या ITI मध्ये दुसरे कोणते हत्यार नसले तरी जमते, ते हे हत्यार असलं पाहिजे. ह्याला आपण टूल्स, आपले हे कॉम्बिनेशन प्लायर म्हणतो. आता हे कॉम्बिनेशन प्लायरला दुसरं एक नाव आहे लाईनमन्स प्लायर. लाईनमन्स प्लायर नाव देण्याचं कारण काय आणि कॉम्बिनेशन प्लायर नाव देण्याचं कारण काय हे सांगतो. लाईनमन्स प्लायर काऊन दिलेलं, आपण बघतो जे काय लोक पोलवर चढतात त्यांच्याकडे कंपल्सरी त्यांच्या खिशाला अडकवलेली दिसते बघा. एक प्लायर अशी, त्याचा एक जे आपला हँड आहे ते बाहेर आलेला आणि एक खिशाच्या मध्ये त्यांच्याकडे कंपल्सरी असतेच. आता हे कशासाठी वापरतात, हे दुसरं कॉम्बिनेशन प्लायर या नावामुळे त्या लाईनमन कडे प्लायर असते, कारण ते पोलवर वगैरे चढते ना, त्याच्याकडे कंपल्सरी आपण ही प्लायर पाहत असतो. आणि दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे ही जेवढ्या काही ITI मध्ये आपल्या दुसऱ्या व्यतिरिक्त प्लायर आहेत त्या समजा प्लायरचं काम ही एकच प्लायर करते, जिला आपण कॉम्बिनेशन प्लायर असं म्हणतो. त्याला ऑलराऊंडर प्लायर असं म्हणतात. ही जेवढ्या काय आपल्या प्लायर आहेत त्या समजा प्लायरचं मिक्सिंग ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे ह्याला कॉम्बिनेशन प्लायर म्हणतात. समजा कंबाईन ह्याच्यामध्ये केलेलं आहे, त्याला कॉम्बिनेशन प्लायर म्हणतात. आता हे कॉम्बिनेशन प्लायरचे काही भाग आहेत. आता हे जे समोरचा जर तुम्हाला भाग दिसायलाय ह्याला पाईप ग्रिप असं म्हणतात.
आता ही एक ग्रिप आहे, पण ही जी प्लायर आहे आपली ती फोर्जड स्टील पासून बनलेली आहे. कठीण पोलाद ज्याला आपण म्हणतो, फोर्जड स्टील पासून ही प्लायर बनलेली आहे. आता ही कॉम्बिनेशन हे ह्याचे आपण भागाचे नाव बघू. हे पैक ग्रिप आहे, पुन्हा ह्याला जॉ म्हणतात. त्याचं तोंड हे बघा, जॉ ह्याच्या फ्लॅट ग्रिप म्हणजे असं खरबड भाग असते किंवा पातळ भाग असते. हे साईड कटर ज्यानं की आपण वायर वगैरे कापू शकतो, हे साईड कटर आहे मित्रांनो. पुन्हा हे वायर कटर, इथून सुद्धा आपण जे काय आपले 1.5 स्क्वेअर MM चे वायर आहे त्याचं सुद्धा कंडक्टर आपण इथं कापू शकतो. आता ह्याला जॉब म्हणतात आणि टीथ बी म्हणतात बघा, टीथ म्हणजे त्याचे दात वगैरे. हे वायर कटर हे झालं आपल्या कॉम्बिनेशन प्लायर जी माहिती. आता ह्याची साईज 150, 200, 250 MM पर्यंत आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाते. पुन्हा पुढली प्लायर आहे आपली साईड कटिंग प्लायर. ह्याला आपण काय म्हणतो, साईड कटिंग प्लायर. आता साईड कटिंग प्लायर कोण म्हणलेले, आता ह्याच्या ऑपोजिट भाग बघितलो आपण, ते इमेज इथं घेतले नाही मी, ते एकदम पोकळ भाग असते आणि ह्याला एकच कटर इथे जोडलेलं असते. हे बघा हे कटर, ही स्पेशल प्लायर. आपण ह्याचं साईड कटिंगचं दुसरं नाव काय, डायगोनल कटिंग प्लायर. आता डायगोनल कटिंग कशामुळे, ह्याचा जे शेप आहे त्याच्यावर ह्याचं डायगोनल कटिंग सुद्धा प्लायरचं नाव पडलेलं आहे. पण मेन ह्याचा उच्चार साईड कटिंग प्लायरच असं म्हणतात आपल्या रेग्युलर सुद्धा वापरामध्ये. आणि ही प्लायर जी आहे का ती स्पेशल वायर कटिंग साठीच वापरलेली आहे. मी काय म्हणतो मित्रांनो, ही जी प्लायर आहे आपली ह्याच्या आधीची, ही कॉम्बिनेशन प्लायर हे ऑलराऊंड मध्ये. ह्याच्यामध्ये आपण पाईप धरू शकतो, वायर धरू शकतो, वायर कापू शकतो, जेवढे काही आपले काम आहे ते एकाच प्लायरनं होतो. पण ही जी प्लायर आहे का, ह्या प्लायरनं फक्त आपण काय करू शकतो, वायर कट करू शकतो. पण ते पण कोणचे, आता ह्या प्लायर आहे का आपले 1.5 स्क्वेअर MM चे वगैरे सर्व वायर कट होतात. पण ह्या प्लायरनं आपले जे काही जाड कंडक्टर असतात, आपण सर्व्हिस वायरचे वगैरे बघतो किंवा त्याच्यापेक्षा केबलचे वगैरे सुद्धा कंडक्टर बघतो, ते जाड कंडक्टर सुद्धा ह्या प्लायर कापू शकते. म्हणजे 4 MM पेक्षा जास्त कंडक्टर कापण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर पुढील प्लायर आहे, 3 प्लायर आहेत. त्याच्यामध्ये एक फ्लॅट नोज आहे, दुसरी लॉंग नोज आहे आणि तिसरी राऊंड नोज आहे. ह्याचा उपयोग काढण्याचा उद्देश म्हणजे त्याच्या वापरावरून सुद्धा ह्याचं नाव पडलेलं आहे, त्याच्या शेप वरून सुद्धा ह्याचं नाव पडलेलं आहे. आता ह्याचा उपयोग म्हणजे, आता हे लॉंग नोज जी प्लायर आहे, समज जा कुठं आपण इस्त्री वगैरे पळालो, आता इस्त्रीच्या अडचणीत भागात एखादा नट आहे, ते आपल्याला हाताने काढता येत नाही किंवा कॉम्बिनेशन प्लायर आपली जास्त साईजची असल्यामुळे तिनं काढता येत नाही, तेव्हा आपण ह्या प्लायरचा उपयोग करतो. ह्याला लॉंग नोज प्लायर असे म्हणतात. आता हे लॉंग नोज हे एवढ्या प्लायर वापरायचा उद्देश म्हणजे हे कोणी आपले हे करणारे आपले म्हणजे डेली काम न करणारे वापरत नाही. ज्याच्याकडे समजा इलेक्ट्रिकचं दुकान आहे, ज्याला कंटिन्यू वापर लागते, तेच असले प्लायर वापरते. ज्याला अधूनमधून काम करायचे ते आपली एकच प्लायर घेते, त्याला कॉम्बिनेशन प्लायर असं म्हणतात. आता ह्याच्यामधून जे काय अडचणीचे आपले नट वगैरे बोल्ट आहे ते आपण लॉंग नोजच्या साह्यानं काढू शकतो. आता हे लॉंग नोज पत्राला पीळ वगैरे देण्यासाठी या लॉंग नोजचा वापर करतात. पुन्हा फ्लॅट नोज आता एक पातळ पत्रा वगैरे आहे, त्याला दाबायचं काम सुद्धा ह्या फ्लॅट नोज प्लायरनं आपण करू शकतो किंवा इतर सुद्धा काम आपण ह्या प्लायरनं करू शकतो. पण मित्रांनो, आता हे प्लायर एवढ्या झाल्या, पण ह्या प्लायरचा उपयोग म्हणजे ह्या प्लायरची काळजी एकच घ्यायची की ह्या प्लायरला हातोड्यासारखं ठोकायचं नाही. कुठला नट वगैरे ठोकायचा त्याला आपण सेपरेट टूल दिलेलं आहे, हातोडा हॅमर वगैरे त्यांनाच ठोकायचा. ह्या प्लायरनं कोणतेही खेळ वगैरे ठोकण्याचं काम करायची गरज नाही, त्याच्यासाठी आपण सेपरेट हत्यारे बनवले. जर तसं केलं, एखादी पाण्यातच प्लायर ठुली किंवा खिळा वगैरे ठोकला तर ह्या प्लायरची ती म्हणजे प्लायर खराब वगैरे होती. त्याच्यासाठी ह्याची ठीक काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण सर्वांचा महत्वाचा भाग म्हणजे आपण डेली लाईफ मध्ये हे बघतो, ह्याला काय म्हणतो आपण आपल्या गावरान भाषेत मारतूल. पण हे मारतूल नाही, ह्याला आपण आता एक डिग्री घ्यायला, आपण डिप्लोमा घ्यायला, त्याच्यासाठी आपण शिक्षित विद्यार्थ्यासारखं बोलायचं. ह्याला स्क्रूड्रायव्हर नाव आहे. आता हे स्क्रूड्रायव्हर मध्ये वेगवेगळे प्रकारचे स्क्रूड्रायव्हर असतात, त्याला फिलिप्स म्हणतात, पुन्हा ह्याला स्टार हेड स्क्रूड्रायव्हर म्हणतात. हे फिलिप्स आकाराचं असते, असं प्लस सारखं चिन्ह. पुन्हा हे फ्लॅट टिप, पुन्हा हे लॉंग टिप, असे अनेक प्रकारचे स्क्रूड्रायव्हर आहेत. तर आपण स्वतः आपण जर इथं नाही समजलं तर आणखीन गुगलला इमेज वगैरे बघू शकतो. हे पण ह्याला स्क्रूड्रायव्हर म्हणतात. कोणचा बी असो त्याला स्क्रूड्रायव्हर, फक्त त्याच्या हेड वरून कोणता स्टार हेड आहे, कोणता फिलिप्स हेड आहे, कोणता लॉंग हेड आहे, कोणता शॉर्ट हेड आहे, त्याच्या हेड वरून त्याचे प्रकार पडलेले. पुन्हा नंतरचा
सर्वात महत्वाचा भाग आहे मित्रांनो. हे बघा, हे ह्याला आपण काय म्हणतो, टर्न टेस्टर. आता जेव्हा काय आपण इलेक्ट्रिक मेंटेनन्स करायचा किंवा कोणाचा फोन आला, आमची घरची लाईट बंद पडली, तर हे टूल्स असणं आपल्याला खूप आवश्यक आहे. कारण ह्याचा पर्पज मेन म्हणजे ह्याला काय करते, लाईन मध्ये करंट आहे का नाही, म्हणजे एखादा कंडक्टर आहे ते लाईव्ह आहे का नाही, लाईव्ह म्हणजे त्याच्यामध्ये करंट वाहत आहे का नाही, ते सर्किट पूर्ण करते का नाही, हे आपण टेस्टरद्वारे करू शकतो. आता एखाद्याचा फोन आला, आमची घरची लाईट बंद पडली, तुम्ही सर्वात पहिलं तुमचं काम काय, टेस्टर घेऊन जाणं, बघणं त्या फ्यूज मध्ये लाईट आहे का बघणं. जर फ्यूज मध्ये लाईट नसेल तर आपल्याला काय म्हणता येते, तुमची घरची लाईट गेली. पण तुम्ही इकडे वेगळेच कुठे बोर्डच खोल हेच करत बसला तर तुम्ही इलेक्ट्रिशियन आणखीन बनला ना, वायरमन आणखीन बनला ना. त्याच्यासाठी आपली पहिली रिक्वायरमेंट म्हणजे हे निऑन टेस्टर, ज्याला की आपण टेस्टर म्हणतो. हे टेस्टर असणं आपल्याला गरजेचं आहे. कशासाठी, जेव्हा आपण कोणतं मेंटेनन्स वगैरे काम करायला जाऊ तेव्हा हे टेस्टर असणं गरजेचं आहे. पुन्हा दुसरं म्हणजे आपली, ह्याला की आपण टेप म्हणतो, चिकटपट्टी, त्याला की आपण म्हणतो. ह्याचं नाव चिकटपट्टी नाही, ह्याचं नाव इन्सुलेशन टेप आहे. कारण जेव्हा आपण कंडक्टरवर गुंडाळतो, ते कंडक्टर लाईव्ह असते, त्याच्यावर कमी गुंडाळतो कारण त्याच्यामध्ये करंट वगैरे पास होणे, आपल्या जेव्हा ते काय आपण कंडक्टर पकडू तर आपल्याला शॉक लागू नये म्हणूनही आपण टेप गुंडाळतो. तर ह्याला इन्सुलेशन टेप म्हणते, ह्याला मेजरिंग टेप म्हणतात. आपण लांबी वगैरे मोजण्यासाठी घेतो. आणि ह्याला डिजिटल मल्टीमीटर म्हणतात. आणि डिजिटल मल्टीमीटर एक दुसरं नाव आहे, ह्याला क्लॅम्प मीटर. आता क्लॅम्प मीटर का म्हणून नाव आहे, हे क्लॅम्प दिसायला का मित्रांनो, हे क्लॅम्प असल्यामुळे त्याचं नाव क्लॅम्प मीटर आहे. आता दुसरं एक पिवळं मल्टीमीटर असते, त्याची इमेज इथं मी घेतली नाही. आता पिवळं मीटर असते, ह्याचा फक्त ह्याला क्लॅम्प नसते, त्या मीटरला क्लॅम्प दिलेला नसते. त्याच्यामध्ये सेम हेच असते, इथं डिस्प्ले असते आणि बाकीचे वगैरे मेजरिंग काय जे काय आपले हे आहेत सिम्बॉल वगैरे ते इथे दिलेले असते. त्या नॉबवर सेट करून सुद्धा आपण त्याचे करंट वगैरे व्होल्टेज वगैरे घेऊ शकतो. त्याला मल्टीमीटर म्हणते. आणि ज्याला क्लॅम्प आहे त्याला क्लॅम्प मीटर म्हणतात किंवा डिजिटल मल्टीमीटर सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, ह्याचा पुढील भाग आहे, ही हँड सॉ आहे आणि ही पेन्सर आहे. आता पहिल्यांदा एक एकचा आपण बघू. आता हे हँड सॉचं काम काय, जो काय आपण म्हणजे लाकडाचा भाग आपल्या इथे तीन म्हणजे बोर्ड वगैरे कापायचा, मोठे मोठे बोर्ड वगैरे कापायचा भाग आहे, तेव्हा हँड सॉचा उपयोग करायचा. ह्याची एकदम पातळ आकाराची ब्लेड असते. आणि हे जे दात्रे दिसायले का मित्रांनो, हे व्ही शेपचे दात्रे असतात. ह्या व्ही शेपनं एकदम लाकूड किती बी खोलपर्यंत आपण हे लाकूड कापू शकतो. किती बी खोलपर्यंत हे लाकूड कापण्यासाठी हिचा उपयोग केला जातो. आता ह्याच्या भागाची काय नाव आहेत, ह्याला आपण हँडल म्हणतो. ह्याला आपण काय म्हणतो, हँडल. हे बघा इथं मित्रांनो दिलेलं आहे हँडल. पुन्हा हे बॅक साईड, पुन्हा हे फ्रंट साईड, हे दात्रे दिलेले का हे फ्रंट साईड, पुन्हा हे तीत, पुन्हा ही ब्लेड आहे, ही ब्लेड. आणि पुन्हा हे टॉय, समोरचा भागाला टॉय म्हणतात. ही हिल वगैरे नट वगैरे ह्याला मिल म्हणतात. आणि हे झाला आपला हँड सॉचा उपयोग. आणि दुसरा तर मित्रांनो हे बघा, हे पेन्सर असतं. आता हे पेन्सरचं काम काय, आपल्या लाकडामध्ये जे काय बारीक बारीक खेळे असतात किंवा मोठे सुद्धा खेळे त्या पेन्सरच्या साहाय्याने आपण काढू शकतो. पुन्हा हे पुढील टूल्स ह्याला टेनन सॉ म्हणतात. टेनन सॉचं काम काय, जे काय आपले काही लाकडी बोर्ड वगैरे असतात किंवा आपली केसिंग कॅपिंग पट्टी असते त्याला कापण्याचं काम हे टेनन सॉचं असते. हे त्याचे भाग आहेत. हे हँडल झालं, पुन्हा हे बॅक झालं, आता हे ब्लेड झालं. आता मित्रांनो, ह्या हँड सॉन आपण किती बी खोलपर्यंत लाकूड कापू शकतो. पण ह्या आपल्या टेनन सॉन आपण किती बी खोलपर्यंत लाकूड कापू शकत नाही. कारण हे बॅक भाग आहे का ते मदत येतं. त्याच्यामुळे आपण हे टेनन सॉन फक्त केसिंग कॅपिंग पट्टी झालं, बोर्ड वगैरे झालं, प्लायवूड वगैरे झालं, ते कापण्याचं काम आपण टेनन सॉन करू शकतो. पुन्हा पुढील ही सर्वात महत्वाची टूल्स आहे, ह्याला आपण हॅकसॉ म्हणतो. आता हे हॅकसॉन जरी आपल्याकडे टेनन सॉ नसेल, जरी आपल्याकडे हँड सॉ नसेल, तर हॅकसॉ असले तरी ह्या दोन्हीचं काम ही आपली हॅकसॉ करते. तर हे हॅकसॉचं काय काम आहे, तर मित्रांनो ह्याला ऍडजस्टेबल एक फ्रेम असते. ह्या फ्रेमद्वारे आपण ह्याची ब्लेड वगैरे बदलू शकतो, या ब्लेडला ऍडजस्ट वगैरे करू शकतो. पुन्हा ह्यांना आपण लोखंडाचे पत्रे झालं किंवा पट्ट्या झालं, पुन्हा आपले केसिंग कॅपिंग पट्ट्या झालं, लोखंडाच्या पट्ट्या, हे सर्व प्रकारचे काम जे काय कापायचे काम आहेत ते आपण ह्या हॅकसॉनं करू शकतो. पुन्हा हे हॅकसॉचे काही भाग आहेत. आता हे समोरचा जे नट दिसायला का, त्याला विंग नट म्हणतात.
पुन्हा ही जी फ्रेम हे जी दिसायली का, एवढा भाग इथून ह्या हँडल पर्यंत एवढा भाग, हे ब्लेड नाही बरं का, हे ब्लेड सोडून हे जेवढा काय भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, फ्रेम म्हणतो. आणि हे जे दिसायली ही पट्टी ही कापणारी, ह्याला आपण फ्रेम आपली ही पर्वत पट्टी ज्याला फिक्सिंग ब्लेड म्हणतो, ही ही जी ब्लेड आहे का ती आपण विंग नटच्या साह्याने आपण ऍडजस्ट करू शकतो. आणि या धरायच्या भागाला ह्याला आपण हँडल म्हणतो. आणि ही ऍडजस्टेबल फ्रेम आहे, म्हणजे ही फ्रेम जी आहे का, ही फ्रेम आपण पुढे वाढवू बी शकतो आणि कमी बी करू शकतो. म्हणून आपण ही जी ब्लेड आहे का, ही किती बी ची आणा, म्हणजे किती बी लांबीची आणि किती बी जाडीची आणा ती आपण याच्यामध्ये हॅकसॉ मध्ये ऍडजस्ट करू शकतो. नंतर ह्या सर्व प्रकारच्या चिजल आपण एकच आकृत्यामध्ये दाखविल्यात, त्याला चिजल म्हणतात. आता ही चिजल फर्मर चिजल, बेवल चिजल, मॉन्टाइज चिजल, तर तिन्ही 4 प्रकारचे चिजल आम्ही एकाच ह्याच्यामध्ये दाखविलेले आहेत. आता हे चिजलचं काय काम आहे, आता हे चिजलचं काम आहे लाकडी भागांना आकार देणे. कोणत्या चिजलचं काम आहे, लाकडी भाग कापणे, लाकडी गाळ्यामध्ये लाकडाला जी गाळे पाडायचे असतात का, आपलं बोर्ड झालं त्याला गाळ्या पाडण्याचं काम ह्या चिजलनं करू शकतो. पुन्हा लाकडाला कर्व करण्याचं काम, जे चौकोनी लाकूड असते कर्व करण्याचं काम ह्या चिजलनं करू शकतो. आता मित्रांनो, हे लाकडाचे भाग आपल्याला कशाला आलेत, तर हे पहिलं आपली जी आता काही केसिंग कॅपिंग पट्टीनं जी वायरिंग होती, ती वायरिंगच्या आधी ती वायरिंग आपली वुडन वायरिंग होती, म्हणजे वुडन कॅपिंग होती. म्हणजे लाकडी पट्टी जी आहे का आपली केसिंग कॅपिंग आहे का, ती वायरिंग पूर्ण लाकडाने व्हायची. त्या लाकडाला हे टूल्स कामाला यायचे, त्याच्यासाठी हे आपल्याला सुद्धा आहेत, त्याला आपण चिजल म्हणतो. पुन्हा नंतर आहे टोचा, ह्याला पोकर किंवा ह्याला पोकर म्हणतात. आणि ह्याला ब्रॉडवेल. ह्याच्यामध्ये काय नाही, फक्त ह्याला नाव वेगवेगळे काऊन पडले, दोन्हीचं काम एकच आहे. लाकडाला टोचा मारणे म्हणजे लाकडाला स्क्रू बसविण्याआधी होल करणे, मग ते स्क्रू बसायला आपल्याला सोपं जाते. फक्त ह्याची मूठ मोठी आहे, ह्याची मूठ लाकडी मूठ असते, त्याला याला मूठ लहान आहे, त्याच्यामुळे ह्याचे वेगवेगळे नाव पडले. जेव्हा काही आपण लाकडावर काही फिक्सिंग करू, म्हणजे लाकडावर बोर्ड बसवायचा आहे किंवा लाकडावर एखादा स्क्रू बसवायचा आहे, त्याच्या आधी आपण ब्रडॉल आपण हे ब्रडॉल लाकडावर लावायचं, त्याला असं आपण फक्त हाताने मारायचं, त्याला ऑटोमॅटिक टोचा पडते, एक होल पडते. त्याच्यावर पुन्हा आपण योग्यरित्या आपल्याला काही स्क्रू वगैरे आहे ते आपण फिक्स करू शकतो. ह्याला आपण ब्रडॉल म्हणतो आणि ह्याला आपण पोकर म्हणतो. आपल्या मराठी भाषेत त्याला टोचा सुद्धा म्हणतात. पुन्हा नंतर आहे आपलं हे जिमलेट. आता हे जिमलेटचा जी समोर भाग आहे का मित्रांनो, ह्याला आजच्या ड्रिल मशीन सारख्या जी ड्रिल मशीनची बीट असते का, त्या बीट सारख्या ह्याला आटे दिसतात. आता हे ड्रिल मशीनला एक आपल्या ज्याला जिमलेटला एक लाकडी मूठ असती, ह्या लाकडी म्हणजे हे जिमलेटचं काय काम आहे, लाकडावर एखादा स्क्रू आहे ज्याला की आपल्या धारदार वगैरे टोक वगैरे नाही किंवा धारदार आट्या वगैरे नाहीत लाकडामध्ये बसायला, तर त्याला बसविण्याच्या आधी आपण ते जे स्क्रू असं नाही त्याला काय करतो, जिमलेटच्या साह्याने आधी लाकडावर होल करणार आणि मग ते आपण स्क्रू ह्या जिमलेटच्या साह्याने बसवू शकतो. पुन्हा नंतर आहे हे रॅचेट ब्रेस. जे काय आपल्याला ड्रिल मशीन करायचे त्याच्या आधी हे रॅचेट ब्रेसने आपण सुद्धा ड्रिल मशीन करू शकतो. पुन्हा नंतर आहे रावल प्लग टूल बीट. आता ही टूल बीट झाली आणि हे जे भाग आहे त्याला रावल प्लग म्हणतात आणि हे जे भाग आहे ह्याला सेंटर पंच म्हणतात. दोन्हीचं कार्य अलग अलग आहे. आता हे टूल बीटचं काय, आपलं रावल प्लगचं काय काम आहे ते आधी समजून घेऊ. जेव्हा काही ड्रिल मशीन नव्हत्या तेव्हा ह्या रावल प्लग न आधी होल पाडायचे, कशावर, भिंतीवर होल त्या रावल प्लग न पाडायचे. आणि रावल प्लग टूल बीट नाव कोण पडले, कारण ह्याला एक बीट असते ज्याच्यामुळे रावल प्लग टूल बीट असं नाव पडले. ह्यांना आपण भिंतीवर सुद्धा होल मारू शकतो. जे काय आपण ड्रिल मशीनने होल मारतो लवकर काम होण्यासाठी, तर आधी ड्रिल मशीन नव्हती तेव्हा रावल प्लग न होल भिंतीवर मारायचे. आणि ही आहे सेंटर पंच. आता हे सेंटर पंच कशासाठी, जेव्हा काय आपण लोखंडी भागावर एक ड्रिल करायचं तर ड्रिल मशीन ठेवली तर ती ड्रिल मशीन बाजूला होती म्हणजे सटकती का, तर ती चिकना भाग असते, पण ते त्याच्यावर खून करण्यासाठी त्याला म्हणजे ड्रिल मशीनची जी बीट असते ती बीट एकदम व्यवस्थित बसण्यासाठी ड्रिल मशीन म्हणजे बीट वगैरे इकडे तिकडे जाऊन त्याच्यासाठी त्या सेंटर पंच जी समोरचा भाग आहे का हे टोकदार असते, त्यांना हातोड्यानं मागे ठोकणार, त्याच्यावर एक निशाण होणार, त्याच्यावर आपण ड्रिल बीट ठेवून आपण सेंटर पंच आपण होल मारू शकतो आपल्या लोखंडावर. पुन्हा पुढे आहे
ड्रिल मशीन, इलेक्ट्रिक ड्रिल मशीन, ह्याला इलेक्ट्रिक ड्रिल मशीन म्हणतात आणि ह्याला हँड ड्रिल मशीन म्हणतात. ह्याच्या कार्यावरून, ह्याचं जे फंक्शन आहे त्याच्यावरून ह्यांचे नाव पडलेले. ह्याला इलेक्ट्रिक काऊन म्हणते तर ही इलेक्ट्रिक चलते, ह्याच्यामुळे ह्याला इलेक्ट्रिक ड्रिल मशीन म्हणते. आणि हे आपण हाताने फिरून होल पाडतो, ह्याच्यामुळे ह्याला हँड ड्रिल मशीन म्हणते. आता हे इलेक्ट्रिक ड्रिल मशीन झालं. आता हे जे दिसायलेत का, ह्याला ड्रिल बीट म्हणतात, ह्याला ड्रिल बीट म्हणतात. हे बघा अशा अनेक प्रकारच्या ड्रिल बीट असतात. हे कोर झालं, इथं ट्रिगर झालं, हे ट्रिगर दाबला की ड्रिल मशीन चालू होणार. आणि हे बीट बसवण्यासाठी ही बीट इथं बसणार, पण हे ढिल्ल करण्यासाठी म्हणजे हे बीट बसवण्यासाठी एक की असती ह्याच्यासोबत दिलेली असती. त्या की द्वारे आपण काय करू शकतो, ही की इथं बसवायची आणि फिरवायची, त्याच्यानंतर आपण तिथं ड्रिल मशीन बसू शकतो. हे अशा प्रकारचे खेळे वगैरे म्हणजे ते खेळ आपण या ड्रिल मशीन बसू शकतो. आता ही हँड ड्रिल झाली. आता ही हँड ड्रिल सहसा आपण लाकडावर होल पाडण्यासाठी, छोटे छोटे होल पाडण्यासाठी हे हँड ड्रिल मशीन वापरतो. आता हँड ड्रिलचे काही भाग आहेत. हे बघा, हे ड्रिल बीट हँड ड्रिलच्या समोर जे लावलेली असते का, ह्या समोर भागात इथे लावलेली असते ड्रिल बीट, जे काही होल पाडते त्याला आपण ड्रिल बीट म्हणतो. आता ही ड्रिल बीट झाली. आता हे ड्रिल बीट जिथं बसणार आहे त्याला जॉ म्हणतात, त्या भागाला चंक म्हणतात. ड्राईव्ह व्हील, हे जे काय चक्का आहे त्याला ड्राईव्ह व्हील म्हणतात. पुन्हा ड्राईव्ह व्हीलला फिरवण्याला एक गिअर असते त्याला पिनन म्हणतात. पुन्हा हे आपलं टर्निंग हँडल म्हणजे ज्याच्या साह्यानं आपण काय ड्रिल बीट फिरवतो त्याला टर्निंग हँडल म्हणतात. हे आपलं मेन हँडल म्हणजे हे आपल्या मेन हातात बसणार. पुन्हा ही ड्रिल बीटची फ्रेम झाली, ही त्याला फ्रेम म्हणणार. हे अशा प्रकारचे अनेक प्रकारचे ड्रिल बीटचे भाग आपल्या माहितीच तो ड्रिल बीटचे भाग असतो. आता एखादं होल पाडायला लाकडाला ते बरोबर फिरवणं झालं, आपण काय म्हणणार, हँडल नीट धरलं. आपण म्हणजे सहसा ह्याचे भागाचे नाव माहिती असले की आपल्याला क्लिअर सांगता येते, तू हँडल नीट धर, हँडल नीट धर मग होल पाड असं म्हणता येतं. आपल्याला नावच माहित नाही, आपण काय म्हणणार, ते नीट धर, ते नीट धर. त्याच्यासाठी भागाचे नाव माहित असणे आवश्यक आहे. पुन्हा हे आहे ऑगर. आता हे ऑगरचं काम काय, लाकडावर जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त खोलवर होल पाडण्यासाठी आपण ह्या ऑगरचा उपयोग करत राहतो. पण ही आपली आहे शोल्डरिंग गन. आता हे शोल्डरिंग गन जे आहे का आपली, जे काय आपले इलेक्ट्रिकल कंपोनंट आहेत पीसीबी वर चिटकवण्यासाठी किंवा वायरवर दोन वायर एकत्र शोल्डर करण्यासाठी आपण हे शोल्डरिंग आयर्नचा उपयोग करतो. याला एक कथील असते, हे कथील ही एक शोल्डरिंग गरम होती, त्या कथीलला आपण जाळून ते वायर चिटकू शकतो आणि हे ऑगर झाला. त्याच्यानंतर आपण काही बी वस्तू ठोकायची झाली की काय करतो, हॅमर वापरतो. पण हॅमर मध्ये सुद्धा तीन चार प्रकार आहेत. ते कोणते आहेत बघा, ही बॉल पिन हॅमर, ही क्रॉस पिन हॅमर आणि ते क्लॉ हॅमर. हे तीन प्रकारचे हॅमर इलेक्ट्रिशियनला माहिती असणे आवश्यक आहे. आता ह्या बॉल पिनचं काम काय, एखाद्या पत्राला वगैरे ठोकायचंय किंवा नटाला वगैरे ठोकायचं तर बॉल पिन आपण ठोकू शकतो. आता ह्या क्रॉस पिन काय करायचंय, पत्राला व्ही शेप मध्ये आकार देऊ शकतो. ह्या क्रॉस पिन ठोकून आपण व्ही शेप मध्ये आकार देऊ शकतो. आता ह्याच्या क्लॉक पिनचा डबल फायदा आहे बघा. इथून आपण पत्र ठोकू शकतो किंवा कोणची नट वगैरे काय पण करू शकतो, इथून ठोकू शकतो. आणि दुसऱ्या एखाद्या लाकडामध्ये स्क्रू वगैरे असेल किंवा कशामध्ये भिंतीमध्ये स्क्रू वगैरे असेल, त्या क्लॉच्या साह्याने आपण हे स्क्रू त्या स्क्रू मध्ये पाडू म्हणजे ते क्लॉ जे आहे का त्या स्क्रूला अडकून आपण ते स्क्रू बाहेर काढू शकतो. हे हॅमर आपल्याला माहिती असणे आवश्यकच आहे. पुन्हा मॅलेट. आता हे मॅलेट कशासाठी वापरतो आपण, जे काही आपल्या बोर्डवर जे प्लायवूड असते ते प्लायवूड आपण जर हातोड्यानं ठोकलं तर ते तुटून जाते. त्याच्यासाठी आपण मार्कआउट करताना जे काय आपल्याला स्विच वगैरे बसवायचे लाकडी बोर्डवर, त्याला मार्कआउट करताना आपण मॅलेटने ठोकतो. किंवा एखादा पत्रा वगैरे आहे, पातळ लवचिक पत्रा आहे, त्याच्यावर जर आपण मॅलेटनं ठोकलं, आपल्या हातोड्यानं ठोकलं, हॅमरनं ठोकलं तर त्याच्यावर असे बारीक बारीक बोंदे पडतात, म्हणजे हातोड्याचे निशाण त्याच्यावर दिसायला लागतात. पण त्याच्याऐवजी आपण मॅलेटनं जर ठोकलं त्या पातळ पत्र्यावर, त्याच्यावर मार्क दिसत नाही. त्याच्यासाठी हे मॅलेटचा उपयोग केला जातो. पण ह्या मॅलेटचा उपयोग खिळे वगैरे ठोकण्यासाठी करायचा नाही. मॅलेट फक्त पत्र्याला एखादं स्मूथ करायचे त्याच्यासाठी मॅलेट घेऊ शकता, किंवा प्लायवूड वर काहीतरी मार्कआउट करायचे त्याच्यासाठी आपण मॅलेट घेऊ शकतो. पण ह्याचा उपयोग खिळे ठोकण्यासाठी करायचा नाही. कारण हे जे भाग आहे मित्रांनो, ते नायलॉन पासून बनलेलं असते. आता हे नायलॉन एकदम म्हणजे तेवढं काय हॅमर सारखं वगैरे पोलाद म्हणजे कठीण वगैरे नसते. जर खिळे ठोकायचा प्रयत्न केला तर हे नायलॉन तुटून जाते. त्याच्यामुळे आपण ह्याचं
वापर खिळे वगैरे ठोकण्यासाठी करत नाहीत. एखाद्या कंडक्टरला समजा शेप द्यायचा तर आपण ह्याच्या साहाय्याने देऊ शकतो. आता एखादा आपण वायर जर हॅमरनं ठोकलं तर त्याच्यावरलं जे काही इन्सुलेशन आहे ते निघून जात आहे. पण तेच जर मॅलेटने ठोकलं, त्याला एक लुक द्यायचा आहे, पण ते जर मॅलेटने ठोकलं तर एकदम इझिली आपले ते नायलॉन ह्याच्या मॅलेटच्या साहाय्याने होऊन जाते. आता हे हँडल आहे, त्याला आपण हँडल म्हणतो. हे जे भाग असते याला फेस म्हणतो. हे आपलं नायलॉन झालं, हे नायलॉन पासून बनलेलं असते. हे साईडचा भाग नायलॉन पासून बनलेला असते, त्याच्यासाठी या मॅलेटचा उपयोग केला जातो. दुसरी आपली फाईल आहे, म्हणजे दुसरे आपले टूल्स आहे, हे चिजल म्हणतात, ह्याला राजपकट फाईल म्हणतात, पुन्हा ह्याला क्रॉस पिन फाईल. आता ह्याच्या भागावरून ही वेगवेगळे नाव पडलेले. हे बघा तुम्ही सर्व भाग, ह्याचे भाग वेगवेगळे आहेत, त्याच्यावरून ह्याचे नाव पडलेले आहेत. आता हे या चिजलचा उपयोग काय? एखादा आपण भाग कापला, एखादा पत्रा कापला किंवा एखादा लाकूड कापलं, लाकूड कापल्यानंतर एखादा करोडपतीने आपण लाकूड कापलं तर त्याचे बारीक बारीक असे कण जे आहेत त्याच्यावर आपण हात फिरवलं ते स्मूथ होत नाही, त्याचे कण आपल्याला टोचते. तर ते टोचणे म्हणून त्या लाकडाला आपण साफ करण्यासाठी काय वापरतो? तर ह्या फाईल वापरतो. ही फाईल एकदम स्मूथ करते. त्या लाकूड असो किंवा कोणताही भाग, एखादा पत्रा कापला तर ते पत्रा कशामध्ये? त्या दात्र्यामध्ये, म्हणजे जे काय आपलं ब्लेडचं दात्र आहे तर त्याच्यासारखं ते पत्रा कट होते, एकदम खरबड पत्रा कट होते. तर त्या पत्राला बी आपण स्मूथ करण्यासाठी काय वापरतो? तर हे आपण फाईल वापरतो. आता ह्याच्या शेप वरून वेगवेगळ्या फाईलचे नाव पडलेले आहेत. आता हे राऊंड फाईल जे आहे, आता हे राऊंड फाईल, एखाद्या आपण लाकडाला किंवा पत्राला होल पाडला तर ह्या राऊंड फाईलच्या साह्याने आपण ते होल आपण एकदम स्मूथ करू शकतो. हे क्रॉस फाईल वगैरे आहे. आता ह्याच्या एखाद्या सपाट भागावर आपण जर काय कापलं तर ते स्मूथ करण्यासाठी हे उपयोग आहे. ह्यांच्या कार्यावरून आणि ह्यांच्या आकारावरून ह्यांचे नाव ठरलेले आहेत. पुन्हा त्यानंतर आहे क्रिम्पिंग टूल. आता हे क्रिम्पिंग टूलचा मुख्य उद्देश म्हणजे जे काय आपले केबल वगैरे असतात ना, आपले छोटे झाले, पुन्हा आपले सर्व्हिस वायर झालं, पुन्हा आपले मोठे मोठे जे केबल आहेत 1.5 स्क्वेअर mm पेक्षा जास्त किंवा 1.5 स्क्वेअर mm केबल ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये 3 फेज कंडक्टर असते RYB. त्या केबलला आपण एक साहित्य बसवतो, त्याला आपण काय म्हणतो? लग्ज म्हणतो. आता हे लग्ज जर केबलला बसविलं का तर ते मोकळं जर बसवलं तर त्याची जाडी म्हणजे त्याची थिकनेस जास्त असून त्याचा बराचसा भाग पोकळ उरते. तर त्या पोकळ भागाला रावणी त्याला क्रीम करावं लागते. तर ती क्रीम करण्यासाठी आपण हे टूल्स वापरतो, ज्याला की आपण क्रीमिंग टूल्स म्हणतो. आता हे बघा, हे लग्ज असते. आता ह्या लग्जला जर आपण दाबलं तरच हे व्यवस्थित ह्या केबल मध्ये फिट होते, आणि या लग्जला जर दाबलं नाही तर हे आलं असं बाहेर निघून पडते. तर ह्याला क्रीम करण्यासाठी आपण ही टूल वापरतो, ज्याला की आपण क्रिम्पिंग टूल म्हणतो. ह्याच्यामध्ये असे दात्रे असते, त्याच्या दात्र्यामध्ये लग्ज बसते, त्याच्या साह्याने आपण हे वापरू शकतो. तर मित्रांनो, आमची जी काय टूल्सची माहिती ती आपल्याला बऱ्यापैकी समजली असेल, बऱ्यापैकी टूल्सचे नाव आपल्याला माहिती झाले असतील असं मी गृहीत धरतो. आणि जरी काही टूल्स राहिले असले ते आमच्या कमेंट मध्ये सांगा. आमची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर अनेक विद्यार्थ्यांना आपली माहिती, आपले जे काय ITचे विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.